लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थ, जीवा आणि नंदिनी काव्यापासून. तर आता इथे म्हणा म्हणा असं म्हणते आता इथे काव्या तुझ्यासाठी नाही असं म्हणतो आता जीवा. तर आता जीवा म्हणतो नंदिनीला, ह्यांना एकत्र थोडा तरी वेळ मिळालाय घालवायला, आपण तर लिटरली आता एक झालोय. आणि असं म्हणतो आता जीवा, आजच ब्रेक द्या स्वतःला असं म्हणते आता इथे काव्या. ताई ऐक ना, मला तुला सोडवतच नाही बघ असं म्हणते काव्या. आज आपण एकत्र झोपूया असं म्हणते आता इथे काव्या. चालेल चालेल असं म्हणते नंदिनी, मलाही खूप आवडेल. हे बघा जीवा, मला तुमच्याकडून चातुरुसी काही नको असं म्हणते आता इथे नंदिनी. वा असं म्हणते काव्या, आज आपण जास्त धमाल करूया असं म्हणते नंदिनी. बाय असं म्हणतात आणि आता नंदिनी आणि काव्या दोघे जातात बघा प्रेक्षक हो. आणि आता ते बाहेरून लॉक लावून घेतात. काव्या दार उघडा, तुम्हाला रेड वेल्वेट पेस्ट्रीची शपथ असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता दोघांनाही त्रास होतो. का रे दुरावा असं म्हणतो आता इथे पार्थ. का रे अबोला असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता अपराध माझा असा काय झाला असं म्हणतात आता इथे जीवा आणि पार्थ बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय. तर आता इथे सगळे बसलेले असतात बघा प्रेक्षक हो डायनिंग टेबलवरती नाश्ता करण्यासाठी. तर आता इथे आशा तर सगळ्यांना वाढत असते. काय मग काव्या असं म्हणते नंदिनी, काल रात्री छान झोप लागली की नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. एक नंबर असं म्हणते आता इथे काव्या. मग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये नंदिनी, ते तू घोरत नाहीस ना असं म्हणते आता इथे काव्या. त्यामुळे काल मी अगदी छान शांत झोपले असं म्हणते काव्या. बघितलं ना कशी मज्जा घेतात असं म्हणतो इथे पार्थ. का रेस म्हणतो इथे विक्रम, तुम्हाला नाही आली का झोप असं म्हणतो विक्रम. बाबा असं म्हणतो इथे पार्थ. सगळं मिटल्यावर घोरणाऱ्या भावासोबत झोपताना कसली आली मच्छा असं म्हणतो इथे जीवा. मग काय असं म्हणतो आता इथे जीवा. अच्छा, लहानपणी कसं उन्हाळ्यात छोट्या चट्या घालून एकमेकांना खट्टे मिठे मारून झोपायचं असं म्हणतो विक्रम. हो बाबा असं म्हणतो तिथे पार्थ. तेव्हा बरी झोप लागायची असं म्हणतो विक्रम. काय तुम्ही खाली फुकट असं म्हणतो जीवा. ते बघितलं असं म्हणतो आता इथे जीवा. काय ग मुलीनो असं का वागताय तुम्ही या मुलांची असं म्हणते आता इथे मानिनी. नंदिनीनी काव्याला बघा प्रेक्षक मला एक सांगा पोरीनो, आणखीन किती दिवस तरसवायचा प्लॅन आहे तुमचा असं म्हणतो आता इथे विक्रम. अच्छा असं म्हणतो आता इथे जीवा, म्हणजे आता हे आम्हाला तरसवणार तर असं म्हणतो आता इथे जीवा. आणि आम्ही तसं केलं तर कारे अबोला कारे दुरावाची प्लेलिस्ट बाहेर येणार यांची. अरे वा असं म्हणतो आता इथे जीवा. त्याऐवजी बोक्याने तरसवलं ना तुम्हाला, तर खेळण्यातला बोक्का आणायला लागतो ना तुम्हाला, दिसत नाही तुमचा बोकुडी असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता तेवढ्यातच बेल वाजते बघा प्रेक्षक हो. थांब मी बघते कोण आलंय असं म्हणते आता इथे आशा. एका मुलानं असं म्हणते मानेनी, आता पुरे करा ना, म्हणजे खरं तर तुमची ही लुटुपुटीची भांडणं सुद्धा सध्या नकोच वाटतायत असं म्हणते आता इथे मानेनी. पुरे रे असं म्हणते आता मानेनी, तुम्ही चौघांनी परिस्थितीशी दोन हात करून पुन्हा एकदा एकमेकांचे हात पकडले तसं म्हणते मानिनी. आणि ते हात कधीच सुटता कामा नये तसं म्हणते आता इथे मानिनी. तुम्ही असे वेगवेगळे का बसलाय तसं म्हणते मानिनी. चला बरं चला आपापल्या बायको बरोबर बसा असं म्हणते मानिनी. आणि तुम्ही नवऱ्याबरोबर बसा चला असं म्हणते मानिनी. नंदिनीने काव्याला बघा प्रेक्षक हो. बघितलंच ना रम्या असं म्हणते आता वसवत्या रम्याला. खाली सगळेजण कसे फिदी असतायत ते. त्या आशाला ना तर माज आलाय, राग यायला लागलाय मला तिचा असं म्हणते आता इथे वसवत्या. साधा नाश्त्यासाठी सुद्धा बोलायचं जमतंय का बघ तिला असं म्हणते आता वसवत्या. अशा आयुष्याचा कंटाळा आलाय ग आता असं म्हणते वसवत्या. आता असं वाटायला लागलंय की कुठेतरी निघून जावं असं म्हणते आता वसवत्या. माझं एकदा लग्न होते तसं म्हणते रम्या, मग मी तुला लांबच्या प्रवासाला पाठवते असं म्हणते आता इथे रम्या. तर आता वसवत्या म्हणते, बाई तू काय बोलतेस, काय झालंय काय तुला रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या. ए बाई तू काहीतरी विचित्र बघितलंस ऐकलंस किंवा वाचलायस का असं म्हणते वसवत्या रम्याला. का असं वागायला लागलेस ग असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक होते. ठेवा ती असं म्हणते वसवत्या रम्याला. मला ना भीती वाटायला लागली आता तुझी असं म्हणते आता इथे वसवत्या. अचानक लाल रंगाचं आकर्षण का वाटायला लागले तुला असं म्हणते ती. काय करतेस तुला कळतंय का, माझा गळा दाबायला निघाले होतीस तू असं म्हणते आता इथे वसवत्या. आणि काल रात्री जोरजोराने श्वास घेत होतीस असं म्हणते आता इथे वसवत्या. घाबरले मी उठून तुझ्याकडे बघितलं तर तुझे डोळे असे 70 उकडे होते आणि वर सिलिंगकडे बघत होतीस एकटं असं म्हणते आता इथे वसवत्या. काय काय बघत होतीस तू असं म्हणते आता इथे वसवत्या. ए मुली तुला काहीतरी विचारते, काय बघत होतीस वरती असं म्हणते वसवत्या. ए रम्या सांग ना काय बघत होतीस असं म्हणते ती. तर आता रम्या समोर येते बघा प्रेक्षक वसवत्या समोर. हेच असं म्हणते आता इथे की गुपचूप एखादी बॉडी लपून ठेवायची ठरवलं तर सिलिंग युनिक आयडिया असेल ना, आजपर्यंत कोणीच सिलिंग मध्ये बॉडी लपवली नसेल असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक हो. हे काय बोलतेस तू असं म्हणते वसवत्या. मला ना तुझी दिवसेंदिवस खरंच भीती वाटायला लागली बाई आता असं म्हणते आता वसवत्या. खरंच असं म्हणते आता इथे रम्या. चांगलं आहे असं म्हणते ती. चांगलं आहे ना असं म्हणते बघा प्रेक्षक रम्या. आणि वसवत्या खूप घाबरतात. आज तुला भीती वाटते आहे, हळूहळू सगळ्यांना भीती वाटायला लागेल असं म्हणते आता रम्या. काय बोलतेस तू हे असं म्हणते आता इथे वसवत्या. तर काय नाही झालंय हो, चला बसावर असं म्हणते आता इथे मानिनी. तर तेवढ्यातच आता काव्यातही तुमच्या गेस्ट आले तसं म्हणते आता इथे आशा. आणि आता इथे काउन्सिलर आले असते बघा प्रेक्षक पार्थ आणि काव्याची. तर भीती वाटते एकदम आता सगळ्यांना या चौकांना, पार्थ काव्या जीवा आणि नंदिनीला. तर आता इथे विक्रम उभारतो आणि बघतो त्या बाईकडे.
तर आता पार्थ जातो बघा प्रेक्षक आणि जीवा पण जातो तिच्याबरोबर तिथे. नमस्कार असं म्हणतो इथे पार्थ. नमस्कार असं म्हणते काउन्सिलर. या असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे येऊन बसते बघा प्रेक्षक होती बहीण विक्रम पण इथे बसतो आता इथे सोफा सेट वरती. बसा बसा असं म्हणतो पार्थ. तर आता इथे काव्या बसते पार्थच्या बाजूला. कशा आहात असं म्हणते आता इथे काउन्सिलर. मी ओळखलं नाही असं म्हणतो आता इथे विक्रम. आहो असं म्हणते आता इथे मानेनी. काउन्सिलर आहेत त्या आमच्या असं म्हणतो इथे पार्थ. तर काव्या म्हणते मॅम आज अचानक इथे कसं काय येणं झालं तुमचं असं म्हणते काव्या. कसं काय म्हणजे बघता बघता 6 महिने संपलेत. सो आता काय ठरलं तुमचं असं म्हणते आता इथे ती बाई बघा प्रेक्षक म्हणजेच काउन्सिलर. म्हणजे असं म्हणतो आता इथे विक्रम. मला अजूनही डिवोर्स घ्यायचा आहे का तुम्हाला असं म्हणतो इथे विक्रम. काय असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे काव्या आणि पार्थ एकमेकांकडे बघतात बघा प्रेक्षक हो. तर आता रम्या म्हणते आता पुढच्या गोष्टीकडे वळवावं लागेल असं म्हणते आता रम्या. पुढची गोष्ट असं म्हणतात आता इथे वसवत्या. कुठली कुठली पुढची गोष्ट असं म्हणतात आता इथे वसवत्या. कुठली गोष्ट 6 महिने संपले ना असं म्हणते आता इथे रम्या. हो असं म्हणते वसवत्या. आज दोन्ही कपल्सच्या खोलीमध्ये राहायचा शेवटचा दिवस असं म्हणते रम्या. मग असं म्हणते वसवत्या. आज सगळेजण हेच म्हणतील आम्हाला डिवोर्स नको आहे असं म्हणतात आता इथे बघा प्रेक्षक हो. जीवा नंदिनी पार्थ आणि काव्या. तर आता हसायला लागते काउन्सिलर. तर आता जोरात हसते ती. तर आता इथे ती म्हणते मला खात्री होतीच. अहो तुमचा प्रवास मी खूप जवळून बघितलाय असं म्हणते ती काउन्सिलर. आणि तुमची केस ज्याने मला हँडल ओव्हर केली होती ना त्याने मला सगळे डिटेल्स सांगितले होते असं म्हणते ती. खरं सांगू का काव्याच्या प्रेस कॉन्फरन्सची ती रील आहे ना त्याच्या खाली मी कमेंट टाकली होती असं म्हणते आता इथे ती लॉयर. आणि जीवा मी जरी तुमची काउन्सिलर नसले तरी सुद्धा मी तुमच्या ब्लॉगवरती हॅशटॅग नंदिनी येना असं लिहिलं होतं असं म्हणते आता इथे काउन्सिलर. वा असं म्हणतो आता इथे विक्रम. काय आहे ना तुम्ही चौघांनी सुद्धा तुमचं नातं तुमचं प्रेम खऱ्या अर्थाने साजरं केलंय. त्यामुळे मला तुमची केस इतकी भावली आहे इतकी आवडली आहे की मी माझ्या इतर डिवोर्स क्लायंट्सना तुमची केस स्टडी म्हणून रेफर करणार आहे असं म्हणते ती काउन्सिलर. वा 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 असं म्हणतो तो विक्रम आणि आवाज होतो तो. तर आता इथे जीवा पण हसतो. खरंच असं म्हणते नंदिनी. मॅम हे सगळं इतकं ओव्हरवेल्मिंग आहे ना असं म्हणते नंदिनी. खरंच असं म्हणते काव्या. मॅम आमचं ठरलंय आता नो डिवोर्स असं म्हणते आता इथे काव्या. तर आता पार्थ बघतो काव्याकडे बघा प्रेक्षक हो. ठरलंय असं म्हणतात इथे जीवा पण. नाही तसं चालणार नाही आता असं म्हणते मानिनी. म्हणजे तुम्ही आता डिवोर्स मागे घ्यायचं नाही ठरल्याप्रमाणे डिवोर्स घ्यायचा असं म्हणते आता इथे मानिनी. तर धक्का बसतो बघा प्रेक्षक हो सगळ्यांना. नाही बरोबर तुमचं अगदी बरोबर बोलते मानिनी. हो असं म्हणतो विक्रम. काय असं म्हणतो आता इथे जीवा. ओ बाबा काय बोलताय तुम्ही. आम्हाला हे लग्न हवंय असं म्हणतो आता इथे पार्थ. थांबा असं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता धनंजय आणि शारदा सुद्धा आलेले असतात. तर आता तो येतोय बघा प्रेक्षक धनंजय आणि शारदा सुद्धा. तर आता इथे पण आम्हाला हे लग्न नको आहे असं म्हणतात इथे धनंजय. मुळात तुम्ही जबरदस्तीने लग्नातून मुक्त व्हावं ह्याच आम्हाला हवंय असं म्हणतो तो. अरे बाबा असं म्हणते नंदिनी. काय बोलताय तुम्ही. अहो आम्हाला डिवोर्स नको आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. आम्हाला लग्न हवंय असं म्हणते नंदिनी. हा असं म्हणतो आता इथे जीवा. लग्न तर आम्हालाही हवंय असं म्हणते आता इथे मानिनी. पण त्याआधी तुमच्या ह्या जबरदस्तीच्या लग्नातून तुमचा डिवोर्स व्हायलाच हवा असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. काय बोलताय असं म्हणते आता इथे काव्या. आम्हीच म्हणालो होतो ना लग्नानंतर होईलच प्रेम. आता आम्हीच म्हणतोय डिवोर्स नंतरच होईल तुमचा पुनर्मिलन सोहळा असं म्हणते आता इथे शारदा. काय असं म्हणतो आता इथे जीवा. हा प्रेमानंतरच काय लग्न सोहळा असं म्हणतो आता इथे विक्रम. 1 मिनिट असं म्हणते आता इथे काव्या. आई काय हे पुनर्मिलन सोहळा असं म्हणते आता काव्या. अरे तुमचं लग्नानंतर पहिले झालंय की नाही प्रेम. मग आता प्रेमानंतरचं लग्न होईल असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे पार्थ बघतो तिच्याकडे बघा प्रेक्षक हो. काय असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता सगळे हसतात बघा प्रेक्षक हो चौघेही. काय कैसी रही असं म्हणतो आता इथे धनंजय. आता कसं वाटलं असं म्हणतो विक्रम पण. मी काही बोलू का असं म्हणते काउन्सिलर. हो अर्थात असं म्हणते मानिनी. तर आता ती काउन्सिलर बोलायला लागते. कसं आहे ना कुणीतरी आजारी पडू नये असं डॉक्टरला कधीच वाटत नाही असं म्हणते आता इथे ती वकील. असंच आहे आमचं सुद्धा. कुणाचं नातं तुटावं असं आम्हाला कधीच वाटत नाही असं म्हणते काउन्सिलर. डिवोर्स नंतर जर का असा पुनर्मिलनाचा भव्य सोहळा होणार असेल तर माझी डिवोर्सला काहीच हरकत नाही असं म्हणते ती बाई. क्या बात असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे सगळे हसतात बघा प्रेक्षक. माझा सपोर्ट असेल डिवोर्सला असं म्हणते आता इथे ती काउन्सिलर बघा प्रेक्षक. अगदी बरोबर बोलला तुम्ही असं म्हणतो धनंजय. बरं तुम्ही ह्यांच्या डिवोर्सची तयारी करा तोपर्यंत आम्ही यांच्या लग्नाची तयारी करतो जोरात एकदम असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता बघा प्रेक्षक लाजतात जोडपी दोन्ही. बरं मी आताच म्हणते आता काउन्सिलर. नाही पण यांच्या लग्नाचा आग्रहाचं आमंत्रण तुम्हालाच येतोय यायचे करावे असं म्हणतो आता इथे विक्रम. येते असं म्हणते ती बाई बघा प्रेक्षक आणि थँक्यू असं म्हणतो विक्रम. तर आता काउन्सिलर निघून जाते तिथून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो. काय हे असं म्हणते आता काव्या. असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे नंदिनी जीवा एकमेकांकडे बघतात बघा प्रेक्षक आणि पार्थनी काव्या सुद्धा.
काय काय बोला बोला असं म्हणते मानिनी. चला पटापट बोला असं म्हणतो इथे विक्रम. हो हो असं म्हणतो जीवा. आई थांब जरा असं म्हणतो इथे जीवा. या धक्क्यातून तरी बाहेर येऊ दे असं म्हणतो जीवा. खरं आहे असं म्हणतो इथे पाहत बघा प्रेक्षक हो. तुम्हाला हा धक्का द्यायचा हे आमचं चौघांचं काल रात्रीच ठरलं होतं असं म्हणते आता इथे मानिनी. काल रात्रीपासून आतापर्यंत कसं बस पोटात ठेवलंय मी असं म्हणते मानिनी. अशी बस म्हणतो आता इथे विक्रमाने हात जोडतो मानिनी समोर. बघितलीस ना आई कशी आहे आमची असं म्हणतो पार्थ. बरं आता सांगा असं म्हणते शारदा. करणार ना पुन्हा लग्न असं म्हणते आता इथे शारदा. हा असं म्हणतो आता इथे विक्रम. म्हणजे असं म्हणतो आता इथे जीवा. पुन्हा सप्तपदी होईल असं म्हणतो जीवा. म्हणजे पुन्हा मेहंदी काढली जाईल असं म्हणते आता इथे नंदिनी. हा असं म्हणतो आता इथे धनंजय. पुन्हा मंगळसूत्र घातलं जाईल असं म्हणतो पार्थ. पुन्हा लग्न पत्रिका छापल्या जातील असं म्हणते काव्या. हा असं म्हणतो आता इथे विक्रम. ऐका ना असं म्हणते काव्या. मला जरा पारशी बोलायचं आहे असं म्हणते आता इथे काव्या. असं म्हणतो आता इथे विक्रम. बरं असं म्हणतो तो. तर चला हो म्हणून आत नेऊन जाते आता इथे बघा प्रेक्षक काव्या पार्थला. तर आता इथे जीवा म्हणतो मला पण जरा नंदिनीला काहीतरी सांगायचं असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे नंदिनीला घेऊन जातो बघा प्रेक्षक जीवा. वा 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 असं म्हणतात आता विक्रम आणि मानेने. तर आता इथे एकमेकांना मिठी मारतो बघा प्रेक्षक जीवा नंदिनीचे आई बाबा आणि पार्थ काव्याचे. तर आता इथे काव्या येते पार्थला घेऊन त्यांच्या खोलीमध्ये. तर आता इथे काव्या मिठी मारते बघा प्रेक्षक पार्थला. तर आता इथे शीर्षगीत लावलं बॅकग्राऊंडमध्ये लग्नानंतर होईलच प्रेमचं. तर आता इथे त्या दोघांचा हक दाखवलाय. तर आता इथे जीवा पण नंदिनीला हक देतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ह्यांची पण हक दाखवली आहे म्हणजे मिठी मारलेली दाखवली जीवा आणि नंदिनीची पण. तर ह्यांचं पण रोमॅन्टिक गाणं लागलंय आता इथे शीर्षगीत लग्नानंतर होईलच प्रेमचं बॅकग्राऊंडमध्ये. तर आता इथे चकाचक बाई असं म्हणतो आता इथे जीवा. आपलं लग्न होणार आहे असं म्हणतो तो पुन्हा. आणि यावेळी ना मी मनापासून लग्न करणार आहे असं म्हणतो जीवा. दबावमध्ये नाही असं म्हणतो तो. तर आता इथे काव्या पण बघते पार्थकडे म्हणते देशमुख यावेळी शब्दापदी चालताना मी दुःखाने नाही आनंदाने रडणार आहे असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. यावेळी प्रत्येक विधी मला आनंदाने करायचं असं म्हणते आता इथे नंदिनी. एक्झॅक्टली असं म्हणतो जीवा. आणि यावेळी आपले चेहरे हसरे असतील अगदी अल्बम करून घ्यावासे असतील असं म्हणतो आता इथे जीवा. मी घोड्यावर उभारून तुमच्या घरी बारात घेऊन येईन असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि चकाचक बाई मी ना असं म्हणतो जीवा माझ्या आजोबांची विंटेज कार घेऊन तुला सासरी घेऊन येणं असं म्हणतो तो. तर आता इथे काव्या म्हणते मी सासरी परत येताना भोका असेल ना माझ्यासोबत असं म्हणते आता इथे काव्या. हो असं म्हणतो आता इथे पार्थ. पण विंटेज कार सोबत आपली रिक्षा पण असेल ना असं म्हणते नंदिनी. असं म्हणतो आता इथे जीवा. आता सांगते आता सगळं सोपं वाटायला लागलं असं म्हणते नंदिनी. आणि आता दोघे मिठी मारतात परत जीवा आणि नंदिनी. तर आता इथे काव्या आणि पार्थ पण एकमेकांना बघा प्रेक्षक मिठी मारतात. तर आता इथे मानिनी ते बघायला तर आता इथे ती असं करते बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे मिठी मारलेले असतात ना पार्थ आणि काव्या. तर आता इथे शारदा पण येते आणि ती पण बघते की दोघे मिठी मारलेले असतात इथे जीवाने नंदिनी. तर आता लाजतात हे पण दोन्ही कपल्स लाजतात बघा प्रेक्षक हो. ठीक आहे असं म्हणते मानिनी. पण तुम्हाला असं वाटतंय तेवढं सगळं साधं सोपं लग्न नाही आहे बरं का असं म्हणते मानिनी. म्हणजे असं म्हणतात आता पार्थ आणि काव्या. तर शारदा पण येते आणि आणखीन एक बऱ्या गोष्टी असतील असं म्हणते शारदा. म्हणजे असं म्हणतात नंदिनी आणि जीवा. तर अरे म्हणजे विक्रम म्हणतो स्थळ बघायला रितसर फोन केला जाईल असं म्हणतो आता इथे विक्रम. बघण्याचा कार्यक्रम होईल असं म्हणतो आता इथे धनंजय. मुलींना बघायला मुलं येतील प्रत्येक वेळेला तेच तेच कशाला असं म्हणते आता इथे मानिनी. म्हणजे दरवेळेला मुलानेच का जायचं मुलींना बघायला असं म्हणते आता इथे मानिनी. तेच तर असं म्हणते शारदा. कधीतरी मुलींकडच्यांनी मुलं बघायला यावं ना असं म्हणते शारदा. आम्हाला पण मिळू देत आई ते कांदे फळे खायला असं म्हणते शारदा. म्हणजे घरच्या कार्यक्रमापासून सुरुवात करायची का असं म्हणतो आता इथे पार्थ. एक 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 मिनिट असं म्हणतो आता इथे जीवा. तुम्हा दोघांना वेळ लागलाय असं म्हणतो आता इथे जीवा. लागू दे असं म्हणतो आता इथे मानिनी. वेळ लागू दे असं म्हणते ते. प्रत्येक वेळेला शहाणपण कशाला हवंय आम्हाला नकोच आहे शहाणपण असं म्हणते आता इथे मानिनी. कारण शहाणपणाने जग चालतं आणि प्रेमाच्या दुनियेत वेळच लागतो असं म्हणतो आता इथे धनंजय. वा वा असं म्हणतो विक्रम. चला मग आता जाहीर करून टाकतो असं म्हणतो विक्रम. सुपारी फुटली लग्नाची असं म्हणतो विक्रम. तर सगळे वा 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 असं म्हणतात. तर आता रम्या येते म्हणते लग्न कुणाचं लग्न असं म्हणत आता इथे रम्या येते बघा प्रेक्षक हो. तर आता सगळ्यांचे चेहरे पडतात. आमचं लग्न असं म्हणतो इथे पार्थ. का असं म्हणतो तो. या ही लग्नाला मिठाचा खडा कसा टाकायचा याचं प्लॅनिंग करायचं आहे का तुला तुझ्या आईला असं म्हणतो इथे पार्थ रम्याला. असं का बोलतोयस पार्थ असं म्हणते आता इथे रम्या. रडत रडत ऍक्टिंग करते ती. मी म्हटलं ना. तर काव्या म्हणते अगं रम्या ऐक ना असं म्हणते आता इथे काव्या. आम्ही चौघं परत लग्न करणार आहोत असं म्हणते आता इथे काव्या. आधीच्या जबरदस्तीच्या नात्यातनं डिवोर्स घेऊन मोकळे झालोत आम्ही असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक. आणि एकदा मनापासून एकमेकांशी लग्न करणार आहोत असं म्हणते काव्या. चांगलं आहे ना मग असं म्हणते आता इथे रम्या रडत रडत बघा प्रेक्षक हो. कराच असं म्हणते आता इथे रम्या. खूप चांगली गोष्ट आहे ही असं म्हणते आता इथे रम्या. नाटक करत असते बघा प्रेक्षक होती. सुपर्ब आयडिया आहे असं म्हणते आता इथे रम्या. तुम्हा चौघांचं मनापासून अभिनंदन असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे सगळ्यांना वाटतंच हे नाटक आहे म्हणून बघा प्रेक्षक हो. तर आता रम्या म्हणते काय झालं असं काय बघताय तुम्ही असं म्हणते ती. मला मला जेन्युइनली खूप छान वाटते असं म्हणते आता इथे रम्या तुमच्या सगळ्यांसाठी.
आय रिअली मीन इट असं म्हणते आता इथे रम्या बघा प्रेक्षक आणि खूप भारी ऍक्टिंग केली आता इथे रम्यानी. म्हणजे दुःखी व्हायची आय नो असं म्हणते आता इथे रम्या. तुम्हा सगळ्यांना माझ्यावर संशय येत असेल ना असं म्हणते आता इथे रम्या, की ही अशी कशी बदलली असं म्हणते आता इथे रम्या रडत रडत बघा प्रेक्षक हो. पण मी खरंच सांगते असं म्हणते आता इथे रम्या, मी खरंच सांगते. पार्थ जेव्हा स्वतः काव्याला उचलून रूममध्ये घेऊन गेला ना, तेव्हाच माझ्यासाठी सगळं संपलं होतं असं म्हणते आता इथे रम्या. आणि ना मी हे सगळं विसरणार आहे आता असं म्हणते आता इथे रम्या. खरंच असं म्हणते आता इथे ती रम्या बघा प्रेक्षक मला या सगळ्यातून मूव्ह ऑन व्हायचंय असं म्हणते ती. खरंच तुमच्या ह्या आनंदाचा भाग व्हायचाय मला असं म्हणते आता इथे रम्या. अर्थात तूही मला तुमच्यात घेतलं तर असं म्हणते ती. तर आता मांडीने म्हणते रम्या, तर आय नो मी आणि आई असं कधीच बोलत नाही, पण मी आईला सुद्धा सांगेन असं म्हणते रम्या, की वास आता पुढे करूया हे खेळ असं म्हणते ती. पार्थचं प्रेम मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले असं म्हणते रम्या. का वाटेल ते केलं, पार्थचं प्रेम मिळालं नाहीच, उलट त्याचा विश्वास सुद्धा गमावून बसले मी असं म्हणते रम्या. एकीकडे खूप छान मैत्री होती आमची असं म्हणते आता रम्या. वी वर लाईक बेस्ट फ्रेंड्स असं म्हणते ती. ती मैत्री सुद्धा गमावली मी असं म्हणते ती. पण आता आता मी सगळं विसरायचं ठरवलंय असं म्हणते रम्या. मला आता मागे जायचं नाही आहे, मला पुढे जायचंय असं म्हणते ती. ह्या सगळ्यातून मूव्ह ऑन व्हायचंय. आता मला फक्त तुला खुश बघायचं आहे असं म्हणते रम्या. तर आजचा बघितले समोर बघूया तरी कॅपमध्ये काय ते. मला का रम्याचं काही खरं वाटत नाही असं म्हणतात इथे पार्थ. पण सोडा ना तिला असं म्हणते आता इथे काव्या. तर आता तेवढ्यातच जीवा येतो बॅग घेऊन आणि म्हणतो, नाही काव्या, काव्या रम्यावर फोकस ठेवावाच लागणार, निदान आमचं लग्न होईस तोपर्यंत असं म्हणतो आता जीवा. तुला असं वाटतं का म्हणते वसवत्या, ती चौघी लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील? ते तितके मूर्ख नाही आहेत, पण आता ते माझ्याबद्दलच चर्चा करत असतील असं म्हणते रम्या. ज्यांना रम्या योग वाटते तिने हात वर करायचे असं म्हणते आता इथे पार्थ बघा प्रेक्षकावर. तर कुणीच हात वरती करत नाही. तर आता आजचा भाग इथे समोर प्रेक्षकावर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.